कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ए आदिनाथ, ओय बस झालं आजचं काम, चल घरी जाऊ चल। आबासाहेब आजचं एवढं उरकून घेतो की। अरे ती पार्वती बिचारी तुझी वाट बघत बसते घरी आणि तुला इथे कामाची पडली। काय झालं? काय झालं म्हणजे? माठ आहेस, एक नंबरचा माठ आहेस तू। चल लवकर, घरी जाईपर्यंत जेवणाची वेळ होईल। वय वय हा आबासाहेब एक फोन घेऊ का? घे आता आणि आटप लवकर। हा आदित्य, काय रे, कसे आहात सगळे? आई आई कशी आहेस तू? बाबा कसे आहेत? आम्ही एकदम मजेत, तिकडे सगळे नीट आहेत आणि दिशा आहे ना आमची काळजी घ्यायला। बरं, कंपनीचं काम कसं चाललंय? हो, कंपनीचं काम खरंच खूप व्यवस्थित सुरू आहे। प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होईल। आदित्य, अरे तू नेमका आहेस कुठे? लोकेशनवर आहे, लोकेशनवर आहे, जवळ। अच्छा आदित्य, अरे गणेशोत्सव जवळ आलाय आणि गणपतीत ह्या वर्षी तुम्ही दोघंही घरी नसणार ही कल्पनाही करवत नाही अरे मला। घर अगदी उदासल्यासारखं झालंय माहितीये। आई यावेळी आय थिंक सो मिस होईल, पण पुढच्या वर्षी आपण सगळे एकत्र गणेशोत्सव साजरा करूया, आय प्रॉमिस। बरं ठीक आहे, तुम्ही तिकडचं काम लवकर आटपा आणि घरी या बरं। हो। आणि आदित्य, मी ना उद्या एक प्रेस कॉन्फरन्स ठेवली आहे दिशा आणि प्रीतमच्या लग्नाची तारीख अनाउन्स करण्यासाठी। अरे आदिनाथ, चल की लवकर, इकडे पार्वती वाट बघतीये। वय वय आलो आबासाहेब। आई आदित्य, कोण बोलला आता? कोणाचा आवाज होता तो? का काय काय झालं? एक वेळ जीव गेला तरी चालेल, पण आपलं हे नातं संपणार नाही। आयुष्यात सगळ्यात जास्त अभिमान कुठल्या गोष्टीचा असेल ना, तर तो याच गोष्टीचा आहे, तू माझी बहीण आहेस। खूप ओळखीचा आवाज वाटला, खूप जवळचा। असं वाटलं की कित्येक वर्षांनंतर हा आवाज ऐकलाय मी। कोण होतं ते? आई ते आम्ही लोकेशनवर आहोत ना, तर ते कॉन्ट्रॅक्टर्स आपापसात बोलत होते घरी जायचंय वगैरे म्हणून। पण आई तुला काय झालं? आई ओके? एकदम असं आवाज बदलला तुझा। नाही, काही नाही। अरे बऱ्याच दिवसात प्रीतमशीही बोलणं नाही झालेलं, तर जरा वेळात वेळ काढून त्याच्याशीही बोलणं करून दे। हो आई। आई मी तुला करू थोड्या वेळाने फोन? बर। ओके बाय। बाकी पुढचा काय प्लॅन आहे? म्हणजे प्लॅन असा आहे की प्रीतम सर आबासाहेबांबरोबर गणपतीचं चांगलं येळ काढून बोलले तर, म्हणजे आबासाहेबांना त्यांनी विचारलं तर? नाही नाही, नको, गणपतीत नको। का? आबा या घरच्या कुठल्याच सणावारात सहभागी होत नाही। असं का? नाही म्हणजे आबासाहेबांना कुठला सणवार साजरा करायला आवडत नाही का? माहित नाही, पण मी लहानपणापासून बघते, म्हणजे त्यांनी मला कुठली गोष्ट करण्यापासून कधीच अडवलं नाही। मी हट्टाने घरात गणपती करते, दिवाळी दसरा करते, पण आबा लांबच असतात। त्यांना फोर्स केला ना की त्यांना खूप राग येतो, चिडचिड होते त्यांची। पण असं का? नक्की काहीतरी कारण असेल। काय कारण आहे हे विचारण्याची आमची कधी हिंमतच झाली नाही आणि आबांनीही सांगितलं नाही, पण ते मानतात हा सगळं। म्हणजे मंडळाचा गणपती असू दे किंवा बाहेरचे सणवार असू दे, सगळीकडे असतात ते।
गावातल्या सगळ्यात मोठ्या देऊळ समितीचे अध्यक्ष आहेत आबा. देवळाला थोडी जमीनही दिली आणि त्यातून येणारं पीक महाप्रसादाला जातं. उद्याही आपल्याकडून महाप्रसादासाठी काही धान्य जाईल. महाआरती सुद्धा त्यांच्या हातूनच होते. गावच्या देवळात सहभागी आहेत पण घरच्या सणात नाही. हो, नेहमी दुसऱ्यांचाच विचार, गोरगरिबांची कामं करण्यातच बिझी असतात आबा. जरा कोणावर काही अन्याय झाला ना की लगेच धावून जातात. म्हणूनच तर गावातली लोक खूप मानतात त्यांना. तसं काही जणांना खटकतातही आबा. शेवटी चांगलं काम करणारी माणसं सगळ्यांनाच आवडतील असं नाही ना. पारू, आबा काय साहेब? अगं पारू, तुझ्या नवऱ्याला समजाव किती मेहनत करतोय तो. दिवसभर कष्ट करून सुद्धा आता संध्याकाळी येताना त्याला काहीतरी मेहनत करायची होती. बळजबरीनं खेचत आणलाय त्याला. तू त्याच्यासाठी थांबत जाऊ नकोस. आमच्या बरोबर जेवून घेत जा, कळलंय? कसला विचार करतेस? ते म्हणजे मी नंतर जेवेन, तुम्ही जेवून घ्या. म्हणजे आणि का? अहो, ते माझे धनी जेवले नाहीत ना अजून, आणि ते जेवल्याशिवाय मी नाही जेवू शकत. अच्छा, पत्नी धर्म चांगला निभावतेस. जोपर्यंत पती काही खात नाही तोपर्यंत माझ्या पोटात घास जाणार नाही. वाह. आदिनाथ, आदिनाथ, वय वय आबासाहेब, बोला. चल हातपाय धुवून घे. हा. आपण एकत्र जेवायला बसायचंय. अरे त्यांच्याकडे काय बघतोयस? मी सांगतोय ना तुला. ती बिचारी तुझ्याशिवाय एक घास खायला तयार नाहीये. चल लवकर हातपाय धुवून घे. आबासाहेब माफ करा, पण मला नाही जेवता येणार. का? म्हणजे कारण काय? माझा धाकटा भाऊ तो पण नाही जेवलाय ना, मग मी कसं जेवणार? पाहिलंस प्रिया, याला म्हणतात नात्यांमधलं प्रेम. आणि जोपर्यंत हे प्रेम तुमच्यात आहे ना तोपर्यंत ते तुम्हाला बांधून ठेवेल. आणि त्याचा मोल कुठल्याही पैशांमध्ये होऊ शकत नाही. आणि म्हणूनच मी म्हणतो ना, मला पैशांपेक्षाही नाती महत्वाची वाटतात. वाय मंदाताई, जी आबासाहेब. त्या नंदीला बोलावून आणा. हा. तू का थांबलाय? जा हात धुवून घे. वय काय नाही, हात धुवून घे. आपल्याला जेवायला बसायचं एकत्र. अरे बघतोस काय? म्हणतात हे दोघं काय करता इथं स्वयंपाकघरात? प्रताप, ते आपल्या बरोबर जेवायला बसणार आहेत. आपण आबासाहेब बोलू नकोस. मी सांगितलं ना, आपण सगळ्यांनी आज एकत्र जेवायला बसायचं. कळलं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.